वाढभर लवकर भाकर वांग्याचं रोप लावायचं लय मोठा झालंय. कापशाच राहायला जायचं मग धरा भाऊजी का माहिती काय माहिती बाय. तू बी लवकर आवर. अहो बसून तरी खा ना एवढी काय गडबड आहे. आपल्या लहान भावासाठी काहीतरी करावं लागेल. तिकडे 10-12 गुंठे राहिले ना तर आपल्याला ते वांग्याचं रोप लावून घ्यायचंय आणि आपल्याला पुढं पैसे काय मिळतील. तुम्ही म्हणता ते खरं आहे हो, आपल्या बाजार हाताला पैसे काम येते. बरोबर ना. कुणी आहे का घरी? सावकार तुम्ही कसं काढले इकडं? आलो तुमच्या भेटीला. या बसा. काय सावकार लय सकाळी येणं केलं. पाणी दे रे. काय रोहितराव, तुमची लय सकाळी सकाळी नेरी चालली होती. वांगे लावायचे होते त्यासाठी जरा नेरी गडबड. अरे बाबा, तुला आता काहीच करायची गरज नाही. कस काय? तुला आता वावरत नाही राहिलं तर हे तू करतो कशासाठी? सावकार तुम्ही हे काय बोलायला लागला तर? हे घे आणि तू वाच. काय ते बघ याच्यावर तूच तुझ्या डोळ्याने. बाई काय झालं हे? कोणी केलंय? आमचे स्वप्न आहे त्या जमिनी लहानाची लेकरं मोठे करायची म्हणून, आणि तुम्ही हे काय बोलायचं? आम्हाला नाही विकायची जमीन. हो रोहितराव, तुम्हाला माहित नाही का, त्यांनी माझ्याकडून कर्ज घेतलं होतं म्हणून त्याची जमीन मी लिहून घेतली. आपल्या लहान भावानी बंड्यानी जमीन विकली वाटतं सावकाराला. आता काय खायचं आपण? वा 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 वा, बंडू शेठ आले. बंडू शेठ खरे जमिनीचे मालक आले. ह्यांनीच तर जमीन लिहून दिली ना मला. गोल्या ती प्लेट आण रे इकडे. भाऊजी तुम्हाला भाकर खायची का? वाढून देऊ का मी? नाही मला भाकर गिकर काय नाही खायची. बाई काय हो हे? चरस हे चरस. हे वाड्याने माणूस वेगळ्याच विचार जातो. या मोहाचे पायी तुम्ही आपली जमीन सगळी इकून टाकली ना, सगळं तुमचं आयुष्य सगळं बरबाद झालं. धंदा नाही पाणी नाही, लोक मला लय त्रास देत होते. तू काय केलं? हे सगळं आपलं चांगलं चालू होतं ना. ह्या जमीन जर तू कष्ट केले असते तर तुला एक दिवस बी उपाशी राहायची पाळी नसती आली. तुला एवढा देवासारखा भाऊ मिळाला आहे तरीही तुला ते अजून समजूनच सांगतोय. तुम्हा दोघा भावाचं प्रेम पाहून मला लय बरं वाटलं. ही जमीन तू मला दिलेली ना, ही तुझी तुला परत देतो मी. माझे जे काय पैसे असतील ते तुम्ही नंतर द्या. खरंच नशा करणं चांगली नाही. या नशापायी माझ्या संसाराची राखरांगोळी झाली सगळी. सगळ्याला कळकळीची विनंती आहे, व्यसनाच्या आहारी कोणी जाऊ नका. मी माझ्या दादामुळे